श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही। जर तू हे पाहिलेस तर तुझ्या मनातील प्रश्नाचे जाळे सुटेल। तुझ्या मनाला आम्ही जाणतो। मनात दुःख ठेवून तू जगत आहेस, पण काळजी करू नकोस। विश्वास ठेव, तुझे सर्व दुःख, चिंता, भीती नष्ट होणार आहे। जशी करणी तशी भरणी, लागलेला तळतळाट कधी सुखाने जगू देत नाही। तू फक्त निश्चिंत राहा। तुला ज्यांनी त्रास दिला आहे, आता त्यांना मी त्याच्या कर्माचे फळ नक्कीच देणार आहे। जो मार्ग देवाने तुमच्यासाठी उघडला आहे, त्याला कोणीही बंद करू शकत नाही। विश्वास ठेव, आता तुझं चांगलं होणार आहे। तुझ्या आयुष्यात पूर्णपणे बदलणार आहे। तुझं दुःखाचं कारण हे तुझ्या जवळचे लोक आहेत। बाळा, तुझी चिंता आता कायमची संपली समज। जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा मी तुला देणार आहे। देवाच्या योजनेवर तू विश्वास ठेव। जे होतं ते चांगल्यासाठीच। तू तुझ्या आयुष्यात आता कधीच रडणार नाहीस। जर तू हे ऐकले तर तुझे चांगले दिवस या सेकंदापासून सुरू होईल। कोणी कितीही जवळचा का असेना, पण तो आधी स्वतःचा फायदाच बघतो। त्यामुळे तू स्वतःकडे लक्ष दे। एकटा पडला आहेस, काळजी करू नकोस। मनापासून तू देवाचे नामस्मरण कर। देव चिंता वाहतो। विश्वासाची दुःखातून मार्ग निघणारच। त्यामुळे तुझेही दिवस आता सुखाचे येतील। नीतीने बंद केलेले दरवाजे आता उघडले जाणार आहे। समर्थ कृपेने सर्व काही चांगले होणार आहे। फक्त तू विश्वास ठेव। देवाला धन्यवाद म्हणायला विसरू नको। त्याची योजना तुमच्यापेक्षा सुंदर आहे। कुणीही साथ देत नसले तरी देव तुमच्या सोबत आहे। तुझे सर्व दुःख, भीती, चिंता दूर करण्यासाठी तुझ्या प्रत्येक दुःखातून मार्ग निघणार आहे। त्यामुळे तू हार मानू नकोस। जर देवावरती विश्वास असेल तर होय देवा, माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले स्वामी संदेश ऐकण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा। बाळा, पाहून दुर्लक्ष करू नकोस। जर का स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर भाग्यवान ठराल। स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे। तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल, ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केलं नसेल तर तुम्हाला मिळेल। तुमचं यावर विश्वास असेल तर आत्ताच तुम्ही या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करा। श्री स्वामी समर्थ लिहायला तुम्ही विसरू नका। भाग्यवंत ठराल। स्वामी भक्तांनो, दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात। तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतील। तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्या भगवंतामुळे, स्वामीमुळे येते। त्यामुळे स्वामीवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि हा विश्वास असल्यास माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा। गरिबीला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामी महाराजाचे मुखात घेतले नाव कधीसुद्धा वाया जात नाही। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा जर तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही सत्कर्म केले तर जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। बाळा, मी सगळीकडे आहे, कणाकणात व्यापून आहे। मीच पवन आहे, मीच जल आहे, गगन ही मीच आहे, अक्कलकोटात ही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर, कैलासावर, पर्वतावर सुद्धा मीच आहे। कारण मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार आहे। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तू घाबरू नकोस।
माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश. मी आहे तुझ्या आसपास. तू तुझे नयन कर बंद आणि माझे नामस्मरण कर. मी तुझ्या पाठीशी कायम आहे. तुझ्या प्रत्येक संकटातून वर काढण्यासाठी. हा विश्वास जर तुझा माझ्यावरती असेल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आपोआप आदराने आपल्याकडे येतात. कारण आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसाच्या सामोरे आपण गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही. जर तुम्हाला लोक नाव ठेवण्यात व्यस्त असतील तर तुम्ही फक्त नाव कमावण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तरी गर्दीचं कारण बनायचं आहे. तुम्हाला कोणाच्या बोलण्याने त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणि माझ्या मागे कोण काय बोलते याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची त्याची हिंमत नाही. यातच माझा विजय आहे. कधी कोणाच्या भावनाबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगले. बाळा, स्वतःच्या चुका कधीही आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्याच्या डोळ्याची मदत घेण्यास तुम्ही लाजू नका. होय बाळा, जो व्यक्ती आपलं मूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो त्याला सुद्धा माहीत नसते. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. कारण जगात अशक्य असं काहीच नाही बाळा. तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे. तुला कधीही एकटं मी सोडणार नाही. तुला मी हरू देणार नाही. या कलियुगात तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. देव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एवढं वाक्य पुरेसं आहे. कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नाही. म्हणून आज आनंदात जगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश तू तुझ्या प्रियजनांना शेअर कर. व्हिडिओला लाईक कर. केला नसेल तर लाईक कर. चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.